नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। नीट 2025च्या संदर्भाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण नोटीस आलेली आहे। या ठिकाणी आपण ही पब्लिक नोटीस पाहू शकतो। या पब्लिक नोटीस मार्फत NTA विद्यार्थ्यांना सूचना दिलेली आहेत की नीट 2025च्या पेपर पॅटर्नमध्ये बदल करण्यात आलेले आहेत। तसेच यापूर्वी ज्याप्रमाणे नीटची परीक्षा होत होती, म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी 200 प्रश्न अवेलेबल होते, तर आता ज्याप्रमाणे नीट 2019 पर्यंत नीटची परीक्षा होत होती, त्या प्रकारे आता यापुढे नीट 2025चा पेपर होईल, त्याची सूचना त्यांनी या पब्लिक नोटीसमध्ये दिलेली आहे। म्हणजेच आता यापुढे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे 45 क्वेश्चन्स तसेच बायोलॉजीचे 90 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले जातील आणि हे 180 प्रश्न कंपल्सरी विद्यार्थ्यांना सोडवावे लागतील आणि यासाठी विद्यार्थ्यांना 180 मिनिटाचा वेळ दिला जाईल। सेक्शन बी जे नव्याने इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, ते सेक्शन बी आता यापुढे कॅन्सल करण्यात आलेलं आहे व ज्याप्रमाणे नीट 2019 पर्यंत नीटची परीक्षा होत होती, त्याचप्रमाणे नीट 2025चा पेपर होईल। म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी एकूण 180 प्रश्न दिले जातील आणि ते 180 प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांकडे 180 मिनिटे असतील। तर याची जेही विद्यार्थी नीट 2025ची तयारी करत आहेत, त्या विद्यार्थ्यांनी नोंद घ्या व या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून विद्यार्थ्यांना देखील माहिती होईल की नीट 2025च्या पेपर पॅटर्नमध्ये बदल झालेले आहेत। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेटसाठी तुम्ही आपला फ्री व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करू शकता। त्या ठिकाणी तुम्हाला मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने टाइम टू टाइम अपडेट दिलं जातं। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।